मोठी कारवाई करण्यात आलेली आहे आर-एन-के प्लांटवर. बेकायदा झाडं तोडलेले, उत्खनन केलेले आहे. त्या संदर्भात काय सांगाल? या संदर्भात आमचं पथक त्या ठिकाणी जिथे उत्खननाची बाब घडलेली होती त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पूर्ण कारवाई केलेली आहे. याच्यामध्ये रीतसर पंचनामा करून ज्या गाड्या होत्या त्या पोलीस स्टेशन MIDC इथे लावलेल्या आहेत. तर यामध्ये एकंदरीत कितीची कारवाई झाली आणि किती पोकलेन जप्त करण्यात आले? नाही, याच्यामधला जो रीतसर पंचनामा आहे तो आमचे जे पथक आहे ते येते माझ्याकडे. सद्यस्थितीत आपण त्या ठिकाणी जी वाहनं होती ती काही वाहनं पोलीस स्टेशन MIDC इथे लावलेली आहेत. त्याचबरोबर काही जप्त वाहनं करून सील केलेले आहेत. तर यामध्ये एकंदरीत किती लाख ब्रास काढण्यात आले? नाही, आता त्याची रीतसर ज्या वेळेस आपल्याकडे तो पंचनामा येईल त्याच्यामध्ये महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियम 66च्या कलमानुसार आपण कारवाई करत आहोत. तो रिपोर्ट माझ्याकडे आल्यानंतर ती कारवाई आजच आम्ही सुरू करत आहोत. कारवाई स्वरूप आमच्याकडे मी आत्ता म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 66 मधल्या ज्या तरतुदी आहेत 48(7), 48(8) त्याच्यानुसार आम्ही कारवाई करतो. जे गट नंबर 35 ते 42 एकूण 60 एकर क्षेत्र आहे. त्या क्षेत्रावरती झाडं तोडण्यात आलेली आहे आणि जे उत्खनन प्रत्यक्षात आम्ही पाहिलं तर एकदम संदर्भात पाठीमागे वृक्षतोडीचा विषय आपण फॉरेस्ट विभागाकडे ऑलरेडी चौकशीसाठी दिलेला आहे आणि गौण खनिज उत्खननाबाबत ऑलरेडीच एक गव्हर्नमेंटची जी आपण सर्वे म्हणतो तो सुरू आहे. त्याचे मोजमाप ऑलरेडी करण्यात आलेले आहेत आणि त्याचा अंतिम जो रिपोर्ट आहे ते एक 3-4 दिवसामध्ये फायनल होणार आहे. ते आज जे उत्खनन झालं त्याच्यावरती परत एकदा पुढची कारवाई आम्ही करणार आहोत. एकूण पोकलेन किती जप्त करण्यात आले त्याची माहिती आता सध्या माझ्याकडे नाही आहे, परंतु आपण त्याच्यावरती मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे काही गाड्या आपण पोलीस स्टेशनला लावलेल्या आहेत आणि काही गाड्या जप्त करून त्याचा जप्त पंचनामा करण्यात आलेला आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.